नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर पाटील. मी प्रॅक्टिसिंग कार्डिओलॉजिस्ट आहे कोल्हापूरमध्ये आणि माझा आज डिस्कशनचा विषय आहे हेल्थ, हॅपीनेस अँड लॉन्जिव्हिटी. आपण जर भारतामध्ये बघितलं तर आपलं सरासरी आयुष्यमान पुरुषांमध्ये 69 इयर्स आहे आणि स्त्रियांमध्ये 72 इयर्स आहे. तर हा जो डिफरन्स आहे हा ग्लोबल डिफरन्स आहे, म्हणजे फिमेल्स आउटलिव्ह मेल बाय अप्रॉक्सिमेटली 3 to 5 इयर्स. आणि हा जो ग्लोबल डिफरन्स आहे तर त्याचं मुख्य कारण जे आहे ते फिमेल सेक्स हार्मोन्स. तर या फिमेल सेक्स हार्मोन्समुळं स्त्रियांमध्ये मेनोपॉज होईपर्यंत ॲथेरोस्क्लेरोटिक करोनरी डिसीजबद्दल इम्युनिटी असते. दुसरी गोष्ट आहे की ह्या आयुष्यमानामध्ये जेनेटिक्स आणि लाईफस्टाईलचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. जर आपण बघितलं आमच्याकडे पुष्कळ पेशंट येतात आणि ते सांगतात की माझे वडील 90 वर्षांचे आहेत आणि अगदी चांगले आहेत, हेल्दी आहेत, परंतु मला 50व्या वर्षीच हार्ट अटॅक आला. तर याचं मुख्य कारण जे आहे तर ते असं आहे की जेनेटिक्स जे आहे हा सेकंड हाफ ऑफ लाईफमध्ये काम करतं. आपलं जे लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलनुसार आपल्याला 70 ते 80 वर्षांपर्यंत जायचं आहे. तर हे लाईफस्टाईलचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 75% आहे आणि इनिशियल 75 to 80 इयर्सपर्यंत आहे. आणि एकदा आपण सेकंड हाफमध्ये गेलो की त्याच्यानंतर जेनेटिक्सचा रोल आहे. ते कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 25% आहे आणि त्याच्यामध्ये 3 जीन्स आहेत. 2 जीन्स जे आहेत ते कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझमचे आहेत आणि एक जो आहे तर तो क्रोमोसोमल रिपेअरचा आहे. तर त्यामुळे ही लोक जर ज्यांना जेनेटिक लॉटरी आहे किंवा ज्यांचं जेनेटिक स्ट्रॉंग आहे अशी लोक एकदा 75 to 80 इयर्सपर्यंत गेली की तिथून ती 100 वर्षांपर्यंत जाऊ शकतात. आणि शेवटची गोष्ट ह्या लॉन्जिव्हिटीच्या इंट्रोडक्शनमध्ये आहे तर ते म्हणजे लाईफस्पॅन आणि हेल्थस्पॅनचं डिफरन्शिएशन. तर हेल्थस्पॅन म्हणजे काय, डिसेबिलिटी फ्री लाईफ म्हणजे हे जे हेल्थस्पॅन म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये मार्जिनल डिकेड म्हणतात की शेवटच्या 10 वर्षांमध्ये लोकांमध्ये डिसेबिलिटी येतात आणि त्यांना परावलंबित्व येतं. तर हे इंडिपेंडन्स ऑफ लाईफ जे आहे ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो का, तर हा ह्या डिस्कशनचा भाग आहे. ते मार्जिनल डिकेड आपण काही महिन्यांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये कन्वर्ट करू शकतो का. तर हे डिटर्मिनंट्स ऑफ डेथ काय आहेत तर त्याला 4 हॉर्समॅन किलर डिसीजेस म्हणतात. पहिली गोष्ट म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस की ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक आणखीन पॅरालिसिस आहे. दुसरा जो भाग आहे मॅलिग्नन्सी, कॅन्सर हे सेकंड कॉज ऑफ डेथ आहे ग्लोबली. तिसरा भाग जो आहे तो अनकंट्रोल्ड डायबिटीस आहे आणि चौथा भाग जो आहे तो अल्झायमर्स डिसीज किंवा ज्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणतो. तर मग हे आहे म्हणतो आपण त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य प्रामुख्याचं कारण जे आहे ते हार्ट अटॅक आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हार्टला 3 करोनरीज सप्लाय करतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा आला, ब्लॉकेज आला की माणसाला हार्ट अटॅक येतो. परंतु जेव्हा हार्ट अटॅक येतो तर तेव्हा त्याचं कॉमनेस्ट सिम्पटम काय आहे. तर आमचे एक सर विचारायचे नेहमी प्रश्न क्लिनिकमध्ये की कॉमनेस्ट मॅनिफेस्टेशन इस्केमिक हार्ट डिसीजचं काय आहे. तर आम्ही विद्यार्थी सांगायचो की बाबा चेस्ट पेन होते, पेशंटला ब्रेथलेसनेस होतो. तर ते सांगायचं नाही, असं नाही आहे. कॉमनेस्ट मॅनिफेस्टेशन इस्केमिक हार्ट डिसीजचं किंवा हार्ट अटॅकचं हे सडन कार्डियक डेथ आहे. तर आपल्याला ह्याच्यापासून दूर राहायचं आहे. आपल्याला हे जर ह्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर प्रिव्हेन्शन इज द ओनली ट्रीटमेंट. तर त्यामुळे आपल्या चर्चेचा जो भाग आहे तर आपण ह्या गोष्टी प्रिव्हेंट कसं करू शकतो. तर आपण डिटर्मिनंट्स ऑफ डेथ जसं म्हणतो तर डिटर्मिनंट्स ऑफ सर्व्हायवल काय आहेत का, तर हे 4 डिटर्मिनंट्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस की ज्याला CRF म्हणतात. तर ह्याला सायंटिफिक पार्लन्समध्ये VO2 मॅक्स म्हणतात, पीक ऑक्सिजन कन्झम्पशन, ज्याला आपण स्टॅमिना म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे लीन मसल मास. आपल्याला माहिती आहे की ओबेसिटी आहे, वजन जास्त आहे, फॅटचं प्रमाण जास्त आहे, लोकांचं आयुष्य कमी होणार. परंतु ही विरुद्धची जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये एखाद्या माणसाकडे मसल मास जर जास्त असेल, हे तरुण लोकांमध्ये हे ॲस्थेटिकच्या दृष्टीनं शरीर सौष्ठव दाखवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. परंतु वयस्कर लोकांमध्ये मसल मास त्यांच्या आयुष्यमान ठरवतं. तिसरी गोष्ट आहे रेस्टिंग हार्ट रेट. जर एखाद्या व्यक्तीचा रेस्टिंग हार्ट रेट जर 60- असेल तर त्याचा लाईफस्पॅन जास्त आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे ती हॅपीनेस. आपल्याला नेहमी असं वाटतं की एखाद्या माणसाचा हॅपीनेस जो आहे तो त्याच्या मटेरियल वेल्थवरती अवलंबून आहे. प्रत्यक्षामध्ये सायन्स असं म्हणतं की हॅपीनेस हे 2च गोष्टींवरती अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे रिलेशनशिप्स, त्याची क्वालिटी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना मदत करण्याची त्याची क्षमता, ज्याला आपण मराठीमध्ये परोपकारी भावना म्हणतो किंवा अल्ट्रुइझम म्हणतो इंग्रजीमध्ये. तर तो त्याच्या डिटर्मिनंट ऑफ सर्व्हायवल पण आहे. तर आपण जर बघितलं तर हे जे सगळे घटक आहेत तर त्याच्यामधले जर स्ट्रॉंगेस्ट फॅक्टर जर काय असेल तर एक्झरसाइज इज द स्ट्रॉंगेस्ट प्रमोटर ऑफ लॉन्जिव्हिटी. तुमचं आयुष्य वाढवायचं आहे, तुम्हाला एक्झरसाइज करायला पाहिजे. ह्याचं कारण असं आहे, पहिला जो लॉन्जिव्हिटीचा डिटर्मिनंट आहे किंवा तुमचं आयुष्यमान जो ठरवतो तो आहे कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस. तर हा VO2 मॅक्स जो आहे, पीक ऑक्सिजन कन्झम्पशन जे आहे, तर हे मोजतात कशाप्रमाणे, तर याला कार्डिओपल्मनरी एक्झरसाइज टेस्ट म्हणतात, CPET.
परंतु ही टेस्ट डे टू डे प्रॅक्टिसमध्ये नाही केली जात. आपण जर इथं बघितलं तर ह्या व्यक्तीला टाईट मास्क लावलेला आहे. त्या मास्कमध्ये 2 सेन्सर्स आहेत, एक ऑक्सिजनचा आहे आणि एक कार्बन डायऑक्साईडचा आहे, आणि तो एअर टाईट असण्यासाठी फार टाईट बसतो आणि हा अतिशय अनकम्फर्टेबल असतो. ही स्ट्रेस टेस्ट रेग्युलर स्ट्रेस टेस्ट प्रमाणे बायसिकल आर्गोमेट्रीवरती करता येते, स्टॅटिक बायसिकलवरती करता येते किंवा ट्रेडमिलवरती पण करता येते, पण तो मास्क इतका अनकम्फर्टेबल असतो की ते लोक टॉलरेट नाही करू शकत. तर त्यामुळे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये त्याला सरोगेट मार्कर म्हणून रेग्युलर ट्रेडमिलवरती टेस्ट केली जाते. तर मी आपल्याला ही स्टडी जी सांगतोय, मी आपल्याला काय सांगतोय की एक्झरसाईज करणं का गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट, मी ही लार्जेस्ट ऑब्झर्वेशनल स्टडी आहे. या स्टडीचं नाव आहे इथॉस स्टडी, एक्झरसाइज ट्रेडमिल हेल्थ आउटकम स्टडी. तर ही JSCC 2022 मध्ये पब्लिश झाली होती आणि ही लार्जेस्ट ऑब्झर्वेशनल स्टडी आहे. 7,50,000 लोक होती आणि त्यांना 10 वर्षांसाठी फॉलोअप त्यांचा केला होता. तर ह्या स्टडीमध्ये 23% लोकांचं डेथ झालं. याचं कारण असं होतं की ह्या लोकांना ज्यांना इन्व्हॉल्व्ह केलं होतं स्टडीमध्ये, त्याच्यामध्ये एज रेंज जी होती 35 to 90 इयर्स ऑफ एज होती. आणि ही जी मॉर्टॅलिटी जी होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 घटकांमध्ये त्याचा अभ्यास केला. पहिली गोष्ट म्हणजे त्या लोकांमध्ये काय कोमॉर्बिडिटीज आहेत. उदाहरणामध्ये जर एखाद्या माणसाकडे जर ब्लड प्रेशर असेल तर त्यांनी 2 विभागांमध्ये त्यांना डिवाइड केलं, ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे आणि ज्या लोकांना ब्लड प्रेशर नाही आहे. आणि त्यांनी त्याप्रमाणे बघितलं की कुठल्या लोकांमध्ये डेथ होतं आणि कुठल्या लोकांमध्ये डेथ नाही होत. तर त्यांच्या असं लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीला जर ब्लड प्रेशर असेल तर त्याचं डेथ व्हायची शक्यता 14% वाढणार. तर ह्याच्यामध्ये त्यांनी डायबिटीसमध्ये जेव्हा बघितलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की डायबिटीस हा स्ट्रॉंगर रिस्क फॅक्टर आहे. त्याची मॉर्टॅलिटी वाढवायची क्षमता जी आहे ती 2.5 पटीनं जास्त आहे. तर डायबिटीसमुळे डेथचं पर्सेंटेज जे आहे तर ते 34% आहे. आणि ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्समध्ये स्मोकिंग हा सगळ्यात स्ट्रॉंग रिस्क फॅक्टर होता आणि त्याच्यामुळे 40% डेथ रेट वाढला. त्यांनी दुसऱ्या घटकांमध्ये जेव्हा अभ्यास केला तर तेव्हा त्यांनी फिटनेसचा अभ्यास केला. तर त्यांनी काय केलं तर 5 क्विंटाईल्समध्ये ह्या लोकांनी डिवाइड केलं. म्हणजे 25% पर्यंत ज्या लोकांचा फिटनेस आहे किंवा त्यांचा इफर्ट टॉलरन्स आहे किंवा त्यांचं मेट्स अचीव्ड आहेत, तर ती लोक 0 to 25%, 25 to 50%, 50 to 75%, 75 to 97.5% आणि टॉपचे जे 2.5% लोक आहेत त्यांनी त्यांचं कंपॅरिझन केलं की लिस्ट फिट लोकांबरोबर. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जी लोक लिस्ट फिट आहेत तर त्या लोकांचा डेथ रेट जो आहे जो मोस्ट फिट लोकांपेक्षा 400% जास्त आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याचा मृत्यूचा धोका जो आहे तो 14% वाढणार. आणि एखादी व्यक्ती जर अनफिट आहे, त्याचं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, अजिबात एक्झरसाईज नाही करत, तर त्याचा डेथचे चान्सेस हे 400% वाढणार. तर आपण ह्या एक्झरसाईजला फार सिरियसली नाही घेत, तर त्यामुळे हे एक्झरसाईज फार महत्त्वाची गोष्ट आहे. एखादी व्यक्ती जर सिडेंटरी असेल तर ती घाबरायची गोष्ट आहे का हो? तर बिलकुल नाही आहे. ही दुसरी स्टडी आहे, छोटी स्टडी आहे, जामा ओपन नेटवर्कमध्ये पब्लिश झाली होती 2021 मध्ये. त्याच्यामध्ये ही सर्वसाधारण 45 वर्ष वयाची लोक होती, 2000 लोक होती. तर रिसर्चर्सनी काय केलं की निम्म्या लोकांना सांगितलं की तुमचं आहे तसं चालू दे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, आम्ही फक्त तुमचा अभ्यास करतोय. उरलेल्या निम्म्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला ॲटलिस्ट 7000 स्टेप्स अ डे चालणं गरजेचं आहे. तर हे 7000 स्टेप्सच कुठून आले तर 1 स्टेप इज इक्विव्हॅलंट टू 0.75 मीटर्स, म्हणजे इक्विव्हॅलंट टू 5 किलोमीटर्स. तर त्यांच्या असं लक्षात आलं की ॲट द एंड ऑफ 10 इयर्स जी लोक रोज 5 किलोमीटर चालतायत तर त्या लोकांमध्ये डेथ रेट म्हणजे कंपोजिट डेथ रेट, डेथ रिलेटेड टू ऑल इव्हेंट्स, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, मॅलिग्नन्सी, एव्हरीथिंग, तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की 70% तो डेथ रेट कमी झालेला आहे. तर त्यामुळे हा एरोबिक एक्झरसाइज हा स्ट्रॉंगेस्ट डिटर्मिनंट ऑफ सर्व्हायवल आहे. दुसरा लॉन्जिव्हिटीचा डिटर्मिनंट जो आहे तो लीन मसल मास. आपण जर हे फोटोमधले जर लोक बघितले, हे ॲथलेट आहेत, हे सिनेमामधले कलाकार आहेत, तर त्यांच्या दृष्टीने हे पोट पाणी आहे. परंतु नॉर्मल लोकांमध्ये हा ॲस्थेटिकचा जर भाग सोडला तर वयाच्या 40 नंतर 1% ऑफ मसल मास लूज होतं पर इयर. आणखीन स्ट्रेंथ जी आहे ती 2% पर इयर. तर हा जो काही भाग आहे ह्याला सार्कोपेनिया म्हणतात आणि हा लॉस ऑफ टाईप 2 मसल फायबर्समुळे होतो. तर हे कशामुळे होतो तर ह्याला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात, एज रिलेटेड ॲनाबॉलिक रेझिस्टन्स. हा mTOR C2 पाथवे जो आहे तर त्याच्यामुळे हा होतो. तर ह्याच्या पुष्कळ स्टडीज आहेत की मसल मास हे इन्व्हर्सली रिलेटेड टू लॉन्जिव्हिटी, म्हणजे तुमचं जेवढा जास्त मसल मास तुमच्याकडे आहे तेवढं तुमचं डेथची फ्रिक्वेन्सी कमी होणार. आणि ह्या कारण काय आहे याचं तर मसल हे ग्लुकोजसाठी स्पॉन्जसारखं काम करतं. जे मसलमधनं जे ग्लुकोज डिस्पोजल होतं हे ओबेसिटीचे एक्झॅक्टली विरुद्ध काम करतं. जेवढे आपल्याकडे फॅटचं मास आहे तेवढा इन्सुलिन रेझिस्टन्स होणार, आपल्याकडे जेवढं मसलचं मास आहे तेवढी आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढणार. दुसरी गोष्ट जी आहे तर आपल्याकडे जर जास्त मसल मास आहे तर आपल्याकडे जास्त अमायनो ॲसिड रिझर्व्ह आहेत
आणि त्याच्यामुळे आपली इम्युनिटी जास्त वाढणार. तर त्यामुळे कुठलाही अनप्रेसिडेंटेड जर लाईफ थ्रेटनिंग इलनेस जर आला तर त्या माणसाची इम्युनिटी चांगली असणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मसल, आपल्याला पूर्वी असं वाटायचं की हे एक इनर्ट मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आहे, परंतु हा एक ऍक्टिव्ह एंडोक्राईन ऑर्गन आहे. त्याच्यामधून सिग्निफिकंट मायोकाइन्स रिलीज होतात आणि ते सगळे अँटी इन्फ्लेमेटरी प्रोडक्ट्स म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळे तुमची लॉन्जिव्हिटी वाढते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही व्यक्तीला जर 65 वर्षानंतर जर हिप फ्रॅक्चर झालं तर त्याची 1 year मॉर्टिलिटी ही more than 25% आहे. तर त्यासाठी स्टॅबिलिटी एक्झरसाइजची गरज आहे. तर आपल्याला एक्झरसाइज करायचं आहे म्हणजे काय एक्झरसाइज करायचं आहे, तर पहिली गोष्ट मी 3 कॅटेगरीजमध्ये ह्याला एक्झरसाइजला डिवाइड केलं. पहिलं, जर तुम्ही ॲव्हरेज फिटनेसचे जर व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी झोन 2 एक्झरसाइज करायला पाहिजे आणि तो ॲटलिस्ट 150 मिनिट्स अ वीक करायला पाहिजे, म्हणजे 2.5 तास तुम्ही आठवड्यामध्ये एक्झरसाइज करायला पाहिजे. तर हा झोन 2 एक्झरसाइज म्हणजे काय, तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा मॅक्सिमम हार्ट रेट म्हणजे काय माहिती पाहिजे. सपोज एखाद्या व्यक्तीचं जर वय 40 जर असेल तर 220 मायनस एज त्या माणसाचा मॅक्सिमम हार्ट रेट, म्हणजे जर 40 वय असेल तर त्याचा 180 मॅक्सिमम हार्ट रेट होणार. आणि त्याचे एक्झरसाइज त्याच्या मॅक्सिमम हार्ट रेट जो काही अचीव्ह होणार ड्युरिंग एक्झरसाइज, तर त्याच्यानुसार हे डिवाइड केलेलं आहे. 50 to 60% जर असेल तर त्या व्यक्तीचा तो झोन 1 एक्झरसाइज. झोन 2 एक्झरसाइज ह्या 40 इयर्ससाठी हा 110 to 125 जर हार्ट रेट जर झाला तर तो झोन 2 एक्झरसाइज होणार. तर तो झोन 2 एक्झरसाइजच का करायचा, कारण जेव्हा आपण एक्झरसाइज सुरुवात करतो तर तेव्हा सगळा हा एरोबिक मेटाबॉलिझम असतं, फॅट युटिलाइज केलं जातं आणि ऑक्सिजन खूप असतो. तर त्यामुळे लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन फार कमी असतं. आणि एकदाच आपण त्या झोन 2च्या पुढे गेलो की आपला अनएरोबिक मेटाबॉलिझम चालू होतो, लॅक्टिक ॲसिड 2 मिलीमोल्स पर लिटरच्या वरती वाढतं आणि त्याच्यानंतर आपल्याला मसल सोअरनेस येतो, लॅक्टिक ॲसिड ब्लडमध्ये वाढतं आणि आपला स्टॅमिना बंद होतो, आपण पुढं एक्झरसाइज नाही करू शकत. तर सगळ्या गाईडलाईन्स सांगतात की तुम्ही मॉडरेट लेवल ऑफ एक्झरसाइज करा, झोन 2 एक्झरसाइज करा, 150 मिनिट्स पर वीक करा. तर मग आपण काय डिजिटल वॉचेस वापरायचे का, नाही. आपल्याला झोन 2 एक्झरसाइज म्हणजे रूल ऑफ थंब काय आहे की आपण जर एक्झरसाइज करतोय तर त्या काळामध्ये आपल्याला एक सेंटेन्स बोलता यायला पाहिजे, पण ते कॉन्व्हर्सेशन जर कंटिन्यू करायचं आहे तर आपल्याला दम लागायला पाहिजे. तर हा झोन 2 एक्झरसाइज झाला. जर समजा तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे, तुम्ही फिटर ऑलरेडी पर्सन आहे, तुम्ही यंग आहेत, तुमचा स्टॅमिना खूप चांगला आहे आणि तुम्हाला तुमचा फिटनेस वाढवायचा आहे, तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यासाठी पोलराइज ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे एक एक्झरसाइजचा ग्रुप झाला की ज्याच्यामध्ये पिरॅमिडल ट्रेनिंग, तुम्ही झोन 1 पासून चालू केलं, झोन 5 पर्यंत गेलं. पण स्पोर्ट्स सायंटिस्टचे असं लक्षात आलंय की जे ऑलिम्पिक ॲथलेट्स असतात आणि किंवा कॉमन ॲमेच्युअर ॲथलेट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये जर अशा प्रकारचा एक्झरसाइज केला, पोलराइज ट्रेनिंग, म्हणजे 80% ऑफ एक्झरसाइज तुमचा झोन 2 मध्ये आहे आणि 20% ऑफ एक्झरसाइज हा झोन 4 किंवा झोन 5 मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये असं होतं की तुमचा VO2 मॅक्स जो आहे, ज्याच्यासाठी आपण एक्झरसाइज करतो, तर त्या प्रमाणामध्ये वाढतो. तुम्ही फक्त झोन 2 एक्झरसाइज करताय, तुमचा VO2 मॅक्स 10 to 15% वाढणार. त्याच्यामध्ये तुमचे मसल्स, तुमचं फाउंडेशन इम्प्रूव्ह होणार. तुम्ही फक्त झोन 4 किंवा झोन 5 एक्झरसाइज करताय, हाय इंटेन्सिटी एक्झरसाइज करताय, तर त्याच्यामध्ये तुमचं हार्ट स्ट्रॉंग होणार, तुमचं सिलिंग स्ट्रॉंग होणार. पण त्याचबरोबर दोन्ही एक्झरसाइजेसमध्ये तुमचं VO2 मॅक्स फक्त 10 to 15% वाढणार. पण तुम्ही 80-20 मध्ये जर कंबाईन केलं तर तुमचा जो काही VO2 मॅक्स आहे तर तो 20% कंबाईनली वाढणार. तर त्यामुळे तुम्हाला तुमची लॉन्जिव्हिटी वाढवायची असेल आणि तुम्ही फिट असाल तर तुम्ही हा एक्झरसाइज करायला पाहिजे. सगळ्या गाईडलाईन्स सांगतात की तुम्ही फक्त एरोबिक एक्झरसाइज करा आणि झोन 2 मध्ये करा. ह्याचं कारण असं आहे की आपण ज्या गोष्टी वाचतो की मॅरेथॉन रनर आहेत आणि त्यांचं डेथ झालं, हे सगळे हे हाय इंटेन्सिटी इंटेन्स एक्झरसाइजमध्ये होतं, कारण त्याच्यामध्ये इंजुरीज वाढतात आणि त्याबरोबर सडन कार्डियक डेथ, जे ॲरिथमिक डेथ्स असतात, हे सगळे इंटेन्स एक्झरसाइजमध्ये होतात. तर त्यामुळे ज्या लोकांना हार्ट डिसीज आहे, आपला जो तिसरा ग्रुप आहे अनफिट पीपल, तर त्यांच्यामध्ये हा इंटेन्सिटी एक्झरसाइज टाळायला पाहिजे. ह्या लोकांमध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. समजा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला आहे, एखाद्या व्यक्तीचं रिसेंट एन्जिओप्लास्टी झालेलं आहे, तर ह्या लोकांमध्ये एक्झरसाइज करत असताना 2 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तो ग्रेडेड पाहिजे आणि त्याच्यामधले इन्क्रिमेंट्स ज्या आहेत त्या स्लो पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कधीही ओव्हर एक्झर्शन होता कामा नये. पण हे बेनिफिट्स जे आहेत हे सगळ्यांना लागू राहतात. तुम्ही जरी लिस्ट फिट जरी पर्सन असाल, तुमच्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही स्लोली जर तुमचं ग्रेडेड एक्झरसाइज केला तर डेफिनेटली तुमचं आयुष्यमान वाढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती रेझिस्टंट ट्रेनिंग. 25 वर्षांपूर्वी सगळ्या गाईडलाईन्स सांगायच्या की रेझिस्टन्स एक्झरसाइजेस जे आहेत ते हार्टसाठी चांगले नाही आहेत. पण रिसेंट सगळ्या गाईडलाईन्स सांगतात की देअर हॅज टू बी 2 रेझिस्टंट ट्रेनिंग सेशन्स पर वीक. हे 30 मिनिटांचे 2 सेशन्स गरजेचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये मगाशी सांगितलेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं इंजुरी होता कामा नये. जर समजा तुम्ही जर जिमला जात असाल, अगदी उत्तम गोष्ट आहे, पण तुम्ही बॉडी वेट एक्झरसाइज सूर्यनमस्कार सारखे केले तर त्याचाही बेनिफिट इक्विव्हॅलंट आहे.
आणि सगळ्यात शेवटची एक्झरसाईजचा भाग जो आहे त्याला नॉन एक्झरसाईज मुवमेंट्स म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त आहे, तर त्यांनी काय करायचं, तर त्याला हे नॉन एक्झरसाईज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस नीट म्हणतात. त्याचा अर्थ काय आहे की आपण ज्या कॅलरीज कन्झ्युम करतो, समजा आपण 2000 ते 3000 कॅलरीज कन्झ्युम केल्या, तर त्याचं एक्सपेंडिचर कसं होतं, बर्निंग कसं होतं, तर 60% ऑफ कॅलरीज ह्या बेसल मेटाबॉलिझमसाठी जातात. म्हणजे आपण बसलेलो आहे, आपलं हार्ट चालू आहे, आपलं डायजेशन चालू आहे, आपल्या मेंदूचं काम चालू आहे, तर ह्याच्यासाठी ज्या कॅलरीज खर्च होतात ह्या 60% मध्ये येतात. आपण जरी ॲक्टिव्ह असो, आपण जरी खूप चांगला एक्झरसाईज करत असेल तर याचा तरीसुद्धा आपण 15 to 20% वरती कॅलरीज कन्झ्युम नाही करू शकत किंवा बर्न नाही करू शकत. तर मेजॉरिटी कॅलरीज ज्या 25% असतात, ज्या आपण व्हॉलेंटरली बर्न करतो, तर त्या ह्या नीटमध्ये बर्न होतात. तर ह्याचं काय महत्त्व आहे की जे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर आहे मसलमध्ये, जेव्हा आतमध्ये ग्लुकोज जातं तर त्या रिसेप्टरला GLUT4 रिसेप्टर म्हणतात. म्हणजे काय, ग्लू फॉर ग्लुकोज आणि टी फॉर ट्रान्सपोर्टर. हा GLUT4 रिसेप्टर जो असतो हा सगळ्या सेल्समध्ये एखाद्या व्हेसिकल सारखं लपून बसलेला असतो. जेव्हा मुवमेंट चालू होते, जेव्हा ATPs खर्च करायला चालू होतात, तेव्हा सायक्लिक AMP कायनेज ऍक्टिव्हिटी चालू होते आणि त्याबरोबर त्याचं त्या रिसेप्टरचं ट्रान्सलोकेशन होतं. तो सेल मेम्ब्रेनवरती एक्सपोज केला जातो आणि त्यानंतरच त्याला ग्लुकोज चिकटू शकतं. तर त्यामुळे मुवमेंट हा बेसिक कीवर्ड आहे. जोपर्यंत तुम्ही मुवमेंट करत नाही तोपर्यंत ग्लुकोज रिसेप्टर बाहेर येणार नाही, तुमचं ग्लुकोज कमी नाही होणार. तर ह्या ओबेसिटी असलेल्या ज्या लोकांमध्ये, ज्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे किंवा डायबिटिक्समध्ये का महत्त्वाचं आहे, तर ह्या रिसर्चर्सनी 3 ग्रुप ऑफ स्टडीज केल्या. पहिल्या ग्रुपमध्ये त्यांना 60 मिनिट्स डेली वॉक सांगितलं. तर ह्या लोकांमध्ये त्यांचं ब्लड ग्लुकोजवरती काडीचाही परिणाम नाही पडला. त्यांचं ब्लड प्रेशर 10% कमी झालं. दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही प्री प्रँडियल किंवा पोस्ट प्रँडियल, जेवायच्या आधी किंवा जेवल्यानंतर 20-20 मिनिटांचे 3 सेशन्स करा. त्या लोकांचं इन्सुलिन पण 10% कमी झालं, शुगर्स पण कमी झाला. आपण डायबिटीस असलेल्या लोकांना सांगतो की तुम्ही एक्झरसाईज जेवल्यानंतर करू नका. ही प्रत्यक्षामध्ये चुकीची संकल्पना आहे, जी आपल्या परंपरेनुसार सांगितलं जाते की शतपावली करा. तर हे डायबिटीस असलेल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरा ग्रुप ऑफ एक्झरसाईज जो आहे, तर ज्याच्यामध्ये रिसर्चर्सनी लोकांना सांगितलं की तुम्ही एव्हरी 30 to 60 मिनिट्स 2 ते 5 मिनिट्स वॉक करा. म्हणजे तुमचा टोटल एक्झरसाईज हा 60 मिनिटांचाच आहे, पण ह्या लोकांमध्ये इन्सुलिनचं प्रमाण किंवा शुगरचं प्रमाण 30% कमी झालं. तर त्यामुळे तुम्ही फक्त एक्झरसाईज करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कसा आणि कुठल्या पद्धतीने करता हे डायबिटीस आणि ओबीज लोकांसाठी फार महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला बिझी शेड्यूल आहे, तर तुम्ही वेळ कसा काढणार? तुम्हाला 2.5 तासांचा एरोबिक एक्झरसाईज पुरेसा आहे. तासाभराचा एक्झरसाईज रेझिस्टंट ट्रेनिंगचा पुरेसा आहे, तो तुम्ही अर्ध्या तासांमध्ये 2दा डिवाइड करायचा आहे. आणि योगाचा पण तेवढाच वेळ पुरेसा आहे. आणि आपण मेडिटेशन बद्दल पुढे बोलणार आहोत, तर ते 1.5 तास म्हणजे दिवसाला 10 ते 12 मिनिटं पण पुरेसा आहे. तर तुम्ही आठवड्यामध्ये 6 तास काढला, रविवारचा एक दिवस जरी सुट्टीचा ठेवला, तर सुद्धा याच्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्यमान वाढवू शकता. आता हे न्यूट्रिशन जे आहे हे सेकंड प्रोमोटर आहे लॉन्जिव्हिटीमध्ये. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही 4 फूड्स खा आणि त्याच्यामुळे तुमचा कॅन्सरची शक्यता, तुमच्या हार्ट डिसीजची शक्यता, तुमची जे डेथ रेट जी आहे तर ती फार कमी होणार आहे, तर याच्यावरती बहुधा तुमचा विश्वास नाही बसणार. पण मी तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवतो. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला कमीत कमी 3 फळं खायला पाहिजे. तुम्हाला व्हेजिटेबल्स, मग त्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील किंवा तुम्ही सॅलड्स घ्या किंवा तुम्ही फ्रूट व्हेजिटेबल्स घ्या, फक्त त्या नॉन स्टार्चची पाहिजेत. तर त्यांचे तुम्हाला 2 सर्विंग्स घ्यायला पाहिजे, म्हणजे 2 वाट्या तुम्ही भाज्या खायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नट्स घ्यायला पाहिजे, त्या 30 ग्रॅम्स पाहिजे. म्हणजे आपण अंदाजे वजन कसं म्हणतो की आपण स्मॉल हँडफुल ऑफ नट्स म्हणजे त्या 30 ग्रॅम होतात. तर त्याच्यामध्ये वॉलनटला सगळ्यात जास्त फायदा आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड जास्त असतात, तर त्यामुळे ते सगळ्यात चांगलं आहे. बदामी तेवढंच चांगलं आहे. पण तुम्हाला या दोन्ही गोष्टी जर आवडत नसतील तर शेंगदाणे पण तेवढेच चांगले आहेत. जनरली असं मानलं जातं की ह्या सगळ्या तेल बिया आहेत आणि त्या आरोग्याला अपायकारक आहेत. पण हे रिसेंट सगळं संशोधन असं दाखवतं की त्या आरोग्याला फार आरोग्यदायक आहेत. आणि चौथी गोष्ट जी आहे ती लेग्युम्स, म्हणजे तुम्ही कुठल्याही उसळी दिवसाभरामध्ये 1 वाटी खायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फायबर्स असतात. तर फायबर्सना आपण प्रीबायोटिक म्हणतो. म्हणजे हे आपण प्रोबायोटिक्स, समजा एखाद्या पेशंटला जर डायरिया झाला तर त्याच्यासाठी आपण जे एक्सटर्नल जे काय बॅक्टेरिया गट मायक्रोबायोम जो देतो त्यांना आपण प्रोबायोटिक्स म्हणतो. तर हे प्रीबायोटिक जे आहेत किंवा फायबर जे आहेत हे कच्चा माल किंवा रॉ मटेरियल म्हणून काम करतात ह्या प्रोबायोटिकसाठी. आणि हे जे बॅक्टेरिया जे आहेत, कमेन्सल बॅक्टेरिया जे आहेत आपल्या कोलॉनमध्ये असतात, आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये 200 ग्रॅम बॅक्टेरिया सर्व ह्युमन बिंग्समध्ये असतात आणि ते आपल्या बॉडीची फार्मसी म्हणून काम करतात, ओन फार्मसी. तर हे काय करतात, ह्या फायबर्सपासून ते पोस्ट बायोटिक तयार करतात. हे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स आहेत, ॲसिटेट, ब्युटिरेट आणि प्रोपिओनेट.
आणि हे तिन्ही गोष्टी काय करतात तर ते नॅचरली अँटी ओबेसिटी ड्रग्ज म्हणून काम करतात. ते वेट आपलं जे आहे ते मेंटेन होण्यासाठी जी सटायटी हार्मोन्स आहेत, इन्क्रेटिन्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही सगळे हार्मोन्स आहेत ते सिक्रेट करतात, त्यामुळे आपलं वेट नियंत्रित राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपला मूड जो आहे तर तो सेंट्रल नर्वस सिस्टीम फंक्शन त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली इम्युनिटी. आपण जेव्हा आईच्या उदरातून जन्म जेव्हा घेतो तर तेव्हा आपल्या जर लार्ज इंटेस्टाईनमध्ये जर कमेन्सल ऑर्गॅनिझम जर ट्रान्समिट नाही झाले तर आपली इम्युनिटी खूप कमी राहते. तर त्यामुळे इम्युनिटीचा ह्या फायबरशी संबंध आहे. दुसरा वंडर मॉलिक्यूल ह्या 4 घटकांमध्ये जर काय असेल तर त्याला पॉलिफिनॉल म्हणतात. हे वंडर मॉलिक्युल्स का आहेत तर या सगळ्या कलरफुल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये आहेत. हे कर्कुमिन जे आहे, हे हळद जी आहे टर्मरिक, ही जगभरामध्ये फक्त भारतामध्येच नव्हे तर सगळ्या जगभरामध्ये हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये असेल किंवा कुठल्याही पारंपरिक औषधांमध्ये चायनामध्ये पण वापरली जायची. तर ह्याच्यामधलं जे कर्क्युमिन आहे हे अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी प्रोडक्ट आहे. रेसवेराट्रॉल हे ग्रेप मधले जे आहे तर ते रेड वाईनमुळे प्रसिद्ध झालेलं आहे. हे टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं आणि अँथ्रोसायनिन हे सर्व प्रकारच्या कलरफुल व्हेजिटेबल्समध्ये आणि कलरफुल फ्रुट्समध्ये आहे. तर हे काय करतात, हे लाखो वर्षांची जी मिलियन्स ऑफ इयर्सची जी इव्होल्युशन आहे तर त्याच्यामध्ये प्लांटचे डिफेन्स मेकॅनिझम जे आहेत की वर्किंग अगेन्स्ट इन्फेक्शन किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन किंवा जे नेचरमध्ये ऑक्सिडेशन किंवा इन्फ्लमेशन आहे ह्याच्या अगेन्स्ट हे सगळे इव्होल्युशननं प्रोड्यूस केलेले हे बेनिफिशियल प्रोडक्ट्स आहेत. तर ते आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्यामध्ये जे काही रूट ऑफ ॲथरोजेनेसिस आहे किंवा रूट ऑफ मॅलिग्नन्सी आहे तर ते नाहीसं होतं. त्याच्यामुळे इन्फ्लमेशन ऑक्सिडेशन कमी होतं, मेटाबॉलिक स्ट्रेस कमी होतो की ग्लुकोज मेटाबॉलिझम किंवा कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझम हा इम्प्रूव्ह होतो, आपलं ब्लड प्रेशर इम्प्रूव्ह होतं. तर त्यामुळे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की ईट द रेनबो. तर आपण प्रोटीन्स जे आहेत हे प्रोटीन आपल्या बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आपल्याला ॲटलिस्ट 1.2 to 1.5 ग्रॅम्स पर kg प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. आपल्या 20% ऑफ आपली एनर्जी जी आहे तर ते आपल्याला प्रोटीन्सपासून यायला पाहिजे. बेसिकली ह्युमन बिंग्स आर ओमनिव्हरस, म्हणजे मिक्स्ड खाणारे आहेत, परंतु आपल्या रिलिजियस किंवा स्पिरिच्युअल बिलीफ्समुळे आपण 2 गटांमध्ये विभागलेलं आहे. आपण जर नॉन व्हेजिटेरियन जर असेल तर फिश हे पोल्ट्रीपेक्षा चांगलं आहे आणि ते रेडमीटपेक्षा चांगलं आहे. आणि एग्सला आपण कम्प्लीट प्रोटीन म्हणतो. परंतु ह्या नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन प्रोडक्ट्समध्ये काय फरक आहे तर नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन्स जे आहेत हे नेहमी कम्प्लीट प्रोटीन्स असतात. जे 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत हे सगळे नॉन व्हेजिटेरियन सोर्समध्ये असतात. ह्याच्या विरुद्ध व्हेजिटेरियन सोर्समध्ये ह्याचं डिफिशियन्सी असते, काही अमायनो ॲसिड्स कमी असतात. तर मग ह्याच्यावरती कसा मार्ग काढायचा तर व्हेजिटेरियनमध्ये काही कमी नाही आहे. तर आपण जर बघितलं तर अंड्यांमध्ये एग्समध्ये जर प्रोटीन्स जे आहेत हे 13 ग्रॅम्स पर 100 ग्राम ऑफ एग्ज आहे. ह्याच्या विरुद्ध पंपकिन सीड्स भोपळ्यांच्या बियांमध्ये प्रोटीनचं प्रमाण 30 ग्रॅम्स आहे, म्हणजे अंड्यापेक्षा ऑलमोस्ट 3 टाइम्स आहे. आपण जर हे शेंगदाणे बघितलं तर त्याच्यामध्ये 25 ग्रॅम्स आहे. जर आपण हे राजमा आणखीन छोले जर बघितले तर ह्यांच्यामध्ये ते 20 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. पनीरमध्ये पण तेवढंच प्रमाण आहे. आपल्याला फक्त एक गोष्ट माहिती पाहिजे की कॉम्प्लिमेंटेशन म्हणजे काय किंवा पूरकता कशाला म्हणायची. उदाहरणामध्ये राईसमध्ये लायसिन कमी असतं, ह्याच्या विरुद्ध बीन्समध्ये मेथिओनियन कमी असतं. आपण जर उसळ आणि भात जर एकत्र केला तर हे कॉम्प्लिमेंटेशन होतं, ते प्रोटीन कंप्लीट बनून जातं. तर तसंच जे कॉम्प्लिमेंटेशन आहे चपातीबरोबर जर आपण डाळ घेतली तर हे होतं. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या इसेन्शियल अमायनो ॲसिड्समध्ये एकच महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो ल्युसीन आहे. आपलं मसल सिंथेसिस होण्यासाठी ल्युसीन जोपर्यंत यंग पीपलमध्ये 2 ग्रॅम्स आणि ओल्डर पीपलमध्ये 3 ग्रॅम्स असल्याशिवाय आपला मसल सिंथेसिस होत नाही. एका अंड्यामध्ये 0.5 ग्रॅम असतं. जर आपल्याला अंडी जर खायची आहे त्यांना आपल्याला मसल सिंथेसिस करायचं आहे तर इनॉर्मस अमाऊंट ऑफ एग्ज आपल्याला खावी लागते. तर त्याला अल्टरनेटिव्ह काय आहे, जे वे प्रोटीन आयसोलेट्स असतात तर त्याच्यामधली क्वांटिटी असते एका स्कूपमध्ये 2.5 ग्रॅम असतं. तर त्यामुळे वे प्रोटीन आयसोलेट हे चांगली गोष्ट आहे प्रोटीनसाठी, प्रोव्हायडेड त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन नसेल तर. पुढची गोष्ट आहे कुकिंग ऑइल्स. आता हा लिपिड हायपोथेसिस जो आहे 1975 मध्ये हा जेव्हा लिपिड हायपोथेसिस आला तेव्हापासून सगळी मनुष्यजात ह्या ऑइल्स किंवा फॅट म्हटलं की नाकं मुरडतात की बाबा हे वाईट घटक आहे. प्रत्यक्षामध्ये असं नाही आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे फॅट्स असतात. जे 2 वाईट फॅट्स जे आहेत तर ते सॅच्युरेटेड आणि ओमेगा 6 पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. आणि त्याच्याबरोबर हे चांगले फॅट्स जे आहेत तर जे खाल्ल्यामुळे आपलं आयुष्यमान वाढू शकतं तर त्याला मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स म्हणतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑलिव्ह ऑइल हे सगळ्यात चांगलं ऑइल आहे, कारण त्याच्यामध्ये 3 पॉलिफिनॉल्स आहेत की जे हायड्रॉक्सी टायरोसॉल, ऑलिगोप्युरिन आणि ऑलिगोकॅन्थॉल म्हणतात. तर हे जे सगळे घटक आहेत त्याच्यामुळे ऑलिव्ह ऑइल हे सगळ्यात चांगलं मानलं जातं. पण इंडियन कुकिंगसाठी त्याचा फारसा उपयोग नाही आहे, कारण आपली फोडणी त्याच्यामध्ये जर दिली तर स्मोक पॉईंटच्या वरती जाते. त्यामुळे आपण फक्त सॅलडमध्ये ड्रेसिंग म्हणून वापरू शकतो किंवा सॉटे व्हेजिटेबलसाठी. तर आपल्याला जी वापरायची ती रेग्युलर आपल्या इथे मिळणारे ऑइल्सच वापरायचे. तर त्याच्यामध्ये कुठले आपल्याला ऑप्शन्स आहेत
गाईडलाईन्स काय म्हणतात की तुम्ही लिक्विड सीड ऑइल्स वापरा, जे काही सॉलिड्स आहेत म्हणजे कोकोनट ऑइल आहे किंवा पाम ऑइल आहे किंवा बटर आहे हे वापरू नका. पण ह्याच्यामध्ये आपण जर मेटाबॉलिक लेन्समधनं बघितलं, मायटोकॉन्ड्रियल हेल्थच्या लेन्समधनं बघितलं तर आपल्याला 4 गोष्टी बघाव्या लागतात. एक म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत, ओमेगा 6 आणि 3चा रेशो किती आहे आणि स्मोक पॉईंट किती आहे. स्मोक पॉईंटचा अर्थ काय, आपण फोडणी देताना बघितलं की काही ऑइल्समधून धूर बाहेर येतो, तर ते स्मोक पॉईंट एक्सिड होता कामा नये, अन्यथा त्या फूडचं ऑक्सिडेशन होतं. तर हे आपल्याला ग्राउंडनट ऑइल जे आहे तर हे आपल्या महाराष्ट्रीयन ऑइलमध्ये सगळ्यात चांगलं आहे. आपण ऑइल प्रिपेअर करत असताना 3 प्रकारचे ऑइल्स प्रिपेअर करतो. पहिलं ज्याला कोल्ड प्रेस म्हणतात, की जिथं टेम्परेचर हे 45 डिग्रीपेक्षा कमी असतं, आपण ज्याला घाण्याचं तेल म्हणतो. तेच जर आपण फिल्टर केलं, त्यातल्या इम्प्युरिटीज बाजूला केल्या तर ते फिल्टर्ड ऑइल म्हणतात. आणि ते जर आपण इंडस्ट्रियल रिफाइंड ऑइल केलं, जिथं टेम्परेचर 250 पर्यंत जातं, त्याच्यामध्ये ॲडिशनल सॉल्व्हंट्स घातले जातात, तर ते सॉल्व्हंट जे घालतात तर त्याच्यामुळे ॲडल्टरेशन होतं आणि ते आपल्याला हेल्थसाठी अपायकारक ठरतं. तर आपल्याला महाराष्ट्रीयन फूडसाठीचं ऑइल जे आहे तर फिल्टर्ड ग्राउंडनट ऑइल हे सगळ्यात चांगलं ऑइल आहे. नॉर्थ ईस्टमध्ये मस्टर्ड ऑइल वापरतात, तेही चांगलं, आणि साऊथमध्ये कोकोनट ऑइल वापरतात, प्रोव्हाइडेड जर कोल्ड प्रेस असेल तर तेही चांगलं ऑइल आहे. आपण कितीही गोष्टी जर आहाराबद्दल केल्या तरी सुद्धा 30% आपल्या कॅलरीज ह्या फॅटपासून यायला पाहिजेत, 20% प्रोटीनपासून यायला पाहिजेत. पण आपलं स्टेपल फूड शेवटी हे कार्बोहायड्रेट आहे. तर कार्बोहायड्रेटबद्दल सगळ्या गाईडलाईन्स काय सांगतात की तुम्ही अनप्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्स घ्या. म्हणजे काय, तर हे आपण त्याला नोवा ग्रेड्स म्हणतात. नोवा 1 म्हणजे ॲब्सोल्युटली नॅचरल आणि नोवा 4 म्हणजे अल्ट्रा प्रोसेस्ड. आता हे सफरचंदाचं जर आपण उदाहरण घेतलं, जे नॅचरली जे ॲपल येतं तर ते म्हणजे अनप्रोसेस्ड किंवा नॅचरल ॲपल, तर ते नोवा ग्रेड 1. नोवा ग्रेड 2 म्हणजे काय, तर हे पार्शली प्रोसेस्ड आहे, आपण त्याची स्किन फक्त काढली, त्याची साल फक्त काढून टाकली. नोवा ग्रेड 3 म्हणजे काय, त्यातले आपण फायबर काढून टाकले, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो आरोग्यकारक घटक आहे तो बाजूला काढला आणि आपण ज्यूस बनवला, तर तो नोवा 3 म्हणजे तो प्रोसेस फूड झाला. आणि आपण जर बाजारातून ज्यूस जर विकत आणला तर तो अल्ट्रा प्रोसेस झाला, कारण त्याच्यामध्ये ॲडिशनल शुगर घातलेले आहे, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स घातलेले आहेत, तर ते सगळ्यात वाईट घटक आहे. तर आपल्याला नॅचरल फूड्स खायचे आहेत, अल्ट्रा प्रोसेस फूड बिलकुल खायचे नाहीत. त्याचप्रमाणे आपण सगळ्या धान्यांमध्ये जर बघितलं तर सगळ्या धान्यांमध्ये 3 लेयर्स असतात. पहिली म्हणजे जम, ज्याच्यामध्ये ती बी आहे की ज्याच्यापासून ती वनस्पती उगवणार आहे. त्याच्या बाजूला जे आहे ते एंडोस्पर्म आहे, ती स्टार्चची बॅग आहे, त्या सीडसाठी किंवा त्या जर्मसाठीचं ते एनर्जी आहे. आणि बाहेर जे आहे तर ते ब्रान आहे, म्हणजे आपण कोंडा म्हणतो तो. तर हे जर आपण होल व्हीट जर घेतलं तर ते नोवा ग्रेड 1 झालं, म्हणजे ते नॅचरल जसं ग्रेन देवानं दिलंय तसं आहे. ते जर आपण होल व्हीट रोटी जर ऑर्डर केली तर ते सगळ्यात चांगली आहे. त्याचा जर आपण रवा बनवला आणि त्याचं आपण जर उपीट खाल्लं किंवा इडली खाल्ली तर ते त्याच्यापेक्षा कमी चांगलं आहे. आपण त्याचा मैदा बनवून जर नान ऑर्डर केलं तर ते त्याच्यापेक्षा कमी चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्स घातलेलं, साखर घातलेलं बिस्किट खाल्लं किंवा काही कन्फेशनरी खाल्ली तर ते सगळ्यात वाईट आहे. आता हे कशामुळे असं आहे, तर ह्याला ग्लायसेमिक लोड म्हणतात. तर हे कुठलंही आपण अन्न खातो ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट किती आहे आणि शुगर किती प्रमाणामध्ये वाढतात त्याला ग्लायसेमिक लोड म्हणतात. तर कुठल्याही फूडमध्ये जर 10 पेक्षा कमी ग्लायसेमिक लोड असेल तर ते फूड सगळ्यात चांगलं आहे. 10 ते 20 असेल तर मध्यम आहे आणि 20 पेक्षा जर जास्त ग्लायसेमिक लोड असेल तर ते फूड खराब आहे. आपण जर बघितलं इथं तर ॲपलचा ग्लायसेमिक लोड आहे तो 5 आहे. भले ते गोड आहे परंतु त्याच्यामुळे जी वाढणारी शुगर जी आहे ती कमीत कमी वाढणार आहे. ह्याच्या विरुद्ध आपण ब्रेड, ज्याला आपण म्हणतो की डायबिटीस लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्याचा ग्लायसेमिक लोड मात्र 7 पटीनं जास्त आहे, 35 आहे. आणि आपण सगळ्यात हेल्दी फूड म्हणतो कॉर्नफ्लेक्स, तर त्याचा ग्लायसेमिक लोड आहे तो 75 आहे. आणि तुम्हाला हे माहित पाहिजे की फक्त साखर तुम्ही खाल्ली तर साखरेचा ग्लायसेमिक लोड 70 आहे. म्हणजे कॉर्नफ्लेक्स आपण ज्याला सगळ्यात हेल्दी फूड समजतो ते साखरेपेक्षाही वाईट आहे. तर आपल्याला फूड इंटेक आणि कुकिंगसाठी काही गोष्टी आपण करू शकतो का, तर पहिली गोष्ट म्हणजे बायोक्रोनोटाइप्स, म्हणजे सूर्याप्रमाणे आपलं जेवण आपण ॲडजस्ट करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपला ब्रेकफास्ट, इंग्रजीमध्ये ॲडेज एक आहे की ईट युअर ब्रेकफास्ट लाईक अ किंग, ईट युअर लंच लाईक अ रेग्युलर पर्सन अँड ईट युअर डिनर लाईक अ बेगर. तर त्याचं कारण असं आहे की आपली क्रोनोबायोलॉजी जी आहे इव्होल्युशन प्रमाणे इव्हॉल्व्ह झालेली आहे. पूर्वी लोक सूर्यास्ताबरोबर उठायचे, सूर्यास्ताबरोबर झोपायचे. तर त्याच्यामुळं आपण जर तेवढंच फूड जर सकाळी ब्रेकफास्टला घेतलं तर त्याच्यामध्ये इन्सुलिन रिलीज किंवा शुगरचे स्पाइक्स जे आहेत ते फार कमी असतात. पण डिनरला आपण तेवढंच जर फूड घेतलं, सेम अमाऊंट ऑफ कॅलरीज, सेम मॅक्रोन्युट्रियंट कंटेंट्स, तर त्याच्यामध्ये इन्सुलिनचा राईज खूप जास्त असतो. तर त्यामुळे आपल्याला हे बायोक्रोनोटाइप सांभाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ट्रेडिशनल टीचिंगमध्ये सांगतात की तुम्ही 30 वेळा च्यू करायला पाहिजे. हे फक्त भारतामध्ये नाही आहे, हे जपानमध्ये पण हजारो वर्षांपासूनची शिकवण आहे. आणि जपानमध्ये खूप कोहार्ट स्टडीज झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांचा निष्कर्ष असा आहे की जी लोक 30 पेक्षा जास्त वेळ चावून खातात तर त्यांच्यामध्ये ओबेसिटी आणि डायबिटीसचं प्रमाण खूप कमी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे
बरेचसे लोक डायबेटिक असतात, शुगर कंट्रोल होत नाही. त्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो. एक गोष्ट म्हणजे आपण जे सिरियल खातो, गहू आणि तांदूळ खातो, तर त्याच्याऐवजी आपण मिलेट्सकडे शिफ्ट झालो तर त्याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी किंवा राजगिरा, तर ह्या सगळ्यांमुळे आपली शुगर कमी व्हायला मदत होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये साध्या गोष्टी केल्या, लिंबू पिळला, त्याचा pH ॲसिडिक होतो, ग्लायसेमिक लोड कमी होतो. आपण जर समजा कणिक मळली, आणखीन ती बाहेर ठेवली, थोड्या वेळा फर्मेंट व्हायला मदत जर झाली आणि नंतर ती आपण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी जर त्याच्या तुम्ही भाकरी किंवा काही चपाती जर केली, त्याचा ग्लायसेमिक लोड कमी होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आमच्या कोल्हापूरमध्ये सगळे लोक रेड मीटचे फॅन आहेत. तर हे सायन्स काय सांगतं की ह्याच्यामध्ये खूप घटक आहेत, की सॅच्युरेटेड फॅट आहे, टी-मॅओ आहे, ॲडव्हान्स ग्लायकेशन प्रोडक्ट्स आहेत, हे हेट्रोसायक्लिक अमाइन्स आहेत, हे सगळे आरोग्याला अपायकारक आहेत. त्याच्याबद्दलचा एव्हिडन्स असा आहे की डायबिटीस नक्कीच वाढतो रेड मीटमुळे. हार्ट डिसीज वाढतो का? मार्जिनली वाढतो. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? तर आपल्याला इंटेक लिमिट जे आहे ते वन्स पर वीक. दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रियल सीड ऑइल्स जे आहेत, तर ह्या सगळ्यांमध्ये ऑक्सिडेशन प्रोडक्ट जास्त आहेत. हे मीटमध्ये पण जास्त आहेत, ह्या इंडस्ट्रियल सीड ऑइल्समध्ये आहेत. तुम्ही जर त्याचं कॉम्बिनेशन केलं तर तुमच्या हेल्थला ते डेट्रिमेंटला आहे. तुम्ही फ्राईड अवॉइड करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबर्स आणि पॉलिफिनॉल, आपण मगाशी जे 4 गोष्टी म्हटल्या की ज्या सुपर फूड्स आहेत त्या रेडमीट बरोबर इन्क्लूड करायला पाहिजे. तर आपण हे सगळी चर्चा जी करतोय हे डाएटची, ह्याला काय एव्हिडन्स आहे? तर ही प्रेडिमेड म्हणून NEJM मध्ये 2018 मध्ये स्टडी पब्लिश झाली होती. आपण जे सगळे जे मगापासून जे डाएट जे इन्क्लूड करतोय ते सगळं डाएट त्या स्टडीमध्ये होतं. 7,500 लोक होते. 5 वर्षांच्या शेवटी ज्या लोकांनी हे डाएट फॉलो केलं त्या सगळ्या लोकांचा डेथ, मायोकार्डियल इन्फार्क्शन आणि स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस ह्याचा इन्सिडन्स 30% कमी झाला. तर हे आपण जी चर्चा करतो ही सायंटिफिकली बेस्ड चर्चा आहे आणि आपण हे डाएट फॉलो करायला पाहिजे. आता हे आणखीन एक गोष्ट जी आहे ती ओबेसिटी. तर ओबेसिटी आपल्या इव्होल्युशनमध्ये 150 वर्षांपूर्वीपर्यंत डर्थ ऑफ फूड होतं, अन्नाचा अभाव होता. सगळी लोक दुष्काळानं किंवा मॅलन्यूट्रिशनमुळे किंवा कुपोषणामुळे जायची. तर त्यामुळं आपली जी इव्होल्युशन जी आहे, उत्क्रांती आहे, त्याच्यामध्ये प्रिझर्वेशन ऑफ एनर्जी हे तत्व आहे. पण गेल्या 150 वर्षांमध्ये हे टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाल्यामुळं आपल्याकडे आता ॲबंडन्स ऑफ फूड आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर त्याच्यासाठीच हे वाक्य जे आहे ते वी आर कॅक्टाय इन रेन फॉरेस्ट, म्हणजे आपण राहतोय आंबोलीला आणि आपण तिथं निवडून उगवायचा प्रयत्न करतोय. तर हे 2 पद्धतीनं ओबेसिटी मोजली जाते. बॉडी मास इंडेक्स ही जास्त फायदेशीर नाही आहे. वेस्ट हाईट रेशो हा सगळ्यात सायंटिफिकली सगळ्यात जास्त ज्याच्याप्रमाणे आपण लॉन्जिव्हिटी मोजू शकते. तर आपली हाईट जी आहे त्याच्या 50% आपला ॲबडॉमिनल सर्कम्फरन्स पाहिजे. जर तो 0.6च्या वरती गेला तर तुमचे डिसीजेस चालू होणार. तर हे फॅट 3 प्रकारचं असतं. जे सबक्युटेनियस फॅट जे आपण हातांनी बघू शकतो, जी आपल्याला घडी पडलेली आहे पोटावरती असेल किंवा कुठल्याही अवयवांवरती असेल, ते सबक्युटेनियस फॅट 10 kg पर्यंत आहे, काही प्रॉब्लेम नाही. विसरल फॅट म्हणजे आपल्या सगळ्या अवयवांच्या वरून त्याचं कोटिंग आहे, तर ते 2.5 किलोपर्यंत असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरती गेलं प्रॉब्लेम आहे. हिपॅटिक फॅट आपल्याला बरेचसे आपण अल्ट्रासाऊंडचे रिपोर्ट करतो, बघतो की फॅटी लिव्हर आहे. तर जर ते हिपॅटिक फॅट 250 ग्रॅमच्या वरती गेलं तर प्रॉब्लेम आहे. तर हे फॅट काय करतं? हे प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स तयार करतं. मग त्याच्यामध्ये IL-1, IL-6, TNF अल्फा, लेप्टिन अशा प्रकारचे घटक आहेत की ज्याच्यामुळे डिसीजेस निर्माण होतात. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की ज्याला मेटाबॉलिकली हेल्दी ओबेज म्हणतात. म्हणजे वजन जास्ती आहे परंतु आपण जर त्या लोकांचे ॲबडॉमिनल MRIs जर केले तर त्या लोकांमध्ये फॅटचं प्रमाण फार कमी असतं. तर हे मेटाबॉलिकली हेल्दी ओबेज ह्या ओबेज पॉप्युलेशनमधले 20% असतात. तर त्याच्यामध्ये काय फरक असतो? वेट तर त्यांचं तेवढंच आहे परंतु हे एक्झरसाइजिंग पीपल असतात. तर त्यामुळे तुम्हाला जर ओबीज असाल, तुमचं वजन जास्त असेल, तुम्ही एक्झरसाइज केला तर तुमचं कन्व्हर्शन हे मेटाबॉलिकली हेल्दी ओबीजमध्ये होईल. आता हे शुगरचं ओबेसिटीची फार प्रमाण आहे. एक डॅनिश स्टडी होती, 100 लोकांचीच होती. त्यांनी 4 ग्रुप्समध्ये लोकांना डिवाइड केलं, 25-25चे 4 ग्रुप्स. तर पहिल्या ग्रुपमध्ये त्यांनी त्या लोकांना कोल्ड्रिंक दिलं. म्हणजे तुमचं जेवण जे आहे ते रेग्युलर घ्या, ॲडिशनल तुम्ही 1 लिटर ते कोल्ड्रिंक घ्या. तर त्या लोकांमध्ये 10 kg वजन वाढलं 1 वर्षाच्या शेवटी. तर हे काही अनपेक्षित नव्हतं कारण तुम्ही जास्त शुगर घेता. डाएट त्यांनी कोल्ड्रिंक दिलं तर त्यांच्या लक्षात आलं की डाएट कोल्ड्रिंक घेणाऱ्या लोकांमध्ये पण वजन जे आहे तर त्यांचं 2 किलोनी वाढलं. तर हे का? तर हे जे सगळे आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात हे इन्सुलिन स्टिम्युलंट असतात, तर त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढलं. तिसऱ्या ग्रुपला सांगितलं की त्यांनी 1 लिटर तुम्ही दूध घ्या, त्यांच्यामध्ये वजन अजिबात नाही वाढलं. आणि चौथ्या ग्रुपमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही 1 लिटर पाणी घ्या. तर ह्या लोकांमध्ये 2 किलो वेट लॉस झाला.
तर याचं कारण असं आहे की एक थेरी जी आहे ओबेसिटीची, तर त्याला डिहायड्रेशन थेरी म्हणतात. म्हणजे आपल्या हायपोथॅलॅमसमध्ये जिथं आपलं थर्स्ट सेंटर आहे त्याच्या बाजूलाच आपलं बरोबर हंगर सेंटर आहे. आणि जेव्हा आपल्याला माइल्ड डिहायड्रेशन होतं तेव्हा आपला ब्रेन जो आहे तो डिस्क्रिमिनेट नाही करू शकत की आपल्याला तहान लागले की भूक लागले. आणि बऱ्याच वेळा माइल्ड डिहायड्रेशनमध्ये कॅलरीज एक्सेसली जातात. तर त्यामुळे जर ओबेसिटी असेल तुम्ही हायड्रेशन चांगलं ठेवा. तर हे शुगर जे आहे या शुगरला शास्त्रीय परिभाषेमध्ये काय म्हणतात की टॉक्सिन बंडल्ड बाय गॉड विथ अँटीडोट. अँटीडोट काय आहे तर फायबर आहे. म्हणजे फ्रूटमधली शुगर जी आहे ती चांगली आहे, पण तुम्ही आर्टिफिशियली जी सेपरेट केलेली शुगर आहे ती मात्र हानिकारक आहे. तर डेली जे लिमिट जे आहे तर ते 4 ते 5 टीस्पून्स आहेत. तर तुम्हाला वाटतं की मी तर चहा 2दा घेतो तेवढी शुगर घेतो, पण आपल्याला हे पण लक्षात यायला पाहिजे की कुठलीही कोल्ड्रिंकची बॉटल जी 350 ml ची आहे त्याच्यामध्ये 10 चमचे साखर असते. आपण जर छोटा स्कूप घेतला आईस्क्रीमचा तर त्याच्यामध्ये 4 ते 5 स्पून्स असतात. तर हे एक लॉन्जिव्हिटी टॅक्स नावाचं एक आर्टिफिशियल कन्सेप्ट आहे जे कॉम्प्युटराइज मॉडेलिंग केलं जातं. जर तुम्ही नॉर्मल असाल तर एक्सिस शुगरमुळे तुमचं 8 वर्ष आयुष्य कमी होईल. तुम्ही जर जाड असाल तर तुमचं आयुष्य 15 वर्षांनी कमी होईल. आणि तुम्हाला ब्लड प्रेशर शुगरसारखे जर आजार असेल तर तुमचं आयुष्य 20 वर्षांनी कमी होईल. तर आमच्याकडे पेशंट येतात, हे पेशंट हे खूप जास्त वजन असतं. म्हणजे उदाहरणामध्ये त्यांच्या उंचीप्रमाणे वजन 70 पाहिजे आहे, प्रत्यक्षामध्ये 100 30 किलो एक्सिस वेट आहे. तर त्यांना आम्ही सांगतो की बाबा तुमचा ह्या ओबेसिटीमुळे तुमचं आयुष्यमान कमी होणार, तुम्हाला कमीत कमी 10% वेट कमी करला पाहिजे. आणि जर तेवढं जर तुम्ही केलं तर तुमचा मृत्यूचा धोका 20% कमी करला होईल. तर हे लोक सगळे सिन्सिअर असतात, ते पाळतात सगळं व्यवस्थित, डाएट चांगलं करतात, एक्सरसाइज करतात, त्यांचं वजन 7 8 10 किलो कमी होतं. पण जेव्हा प्रत्येक वेळी ते फॉलोअप व्हिजिटला येतात प्रत्येक वेळी त्यांचं अर्धा किलो 1 किलो 2 किलो वाढलं असतं. आणि ते 5 वर्षांच्या शेवटी ते वजन परत पूर्वपदाला येतं. तर लोक त्यांना ब्लेम करतात की तुम्ही डाएट व्यवस्थित नाही करत, एक्सरसाइज नाही करत व्यवस्थित. प्रत्यक्षात असं होत नाही, ती लोक सिन्सिअरली सगळं करतात. त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की बॉडीला एक लेप्टिन रेझिस्टन्स नावाची एक गोष्ट असते की ह्या लोकांमध्ये त्या बॉडीची टेंडन्सी अशी असते की त्यांना बॉडीला असं वाटतं की आपल्याकडे एनर्जी डेफिशियन्सी आहे. तर त्यामुळे ते BMR कमी करते बॉडी, लेप्टिन रेझिस्टन्स होतं आणि त्यांचं वेट गेन होतं. तर अशा वेळी काय करायचं तर आपण 2 गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे बेसलाईन वजन आहे 100 आहे तर तुम्ही पर्सिस्टंटली ते 98 वरती ठेवा. जे तुमचे 2 किलो कमी होणार ते विसरल फॅटमधून कमी होणार. पहिल्यांदा विसरल फॅट जाणार, तर त्यामुळे तुम्ही हेल्दी साईडला गेलात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वजन कमी होत नाही, काय हरकत नाही, तुम्ही एक्झरसाइजिंग ओबेस पर्सन व्हा. म्हणजे तुम्ही मेटाबॉलिकली हेल्दी ओबेस व्हाल आणि तुमचं आयुष्यमान जे आहे ते कमी नाही होणार. पुढची गोष्ट जी आहे ती स्लीप आणि लॉन्जिव्हिटी. तर आपण नेहमी स्ट्रेस करतो, पेशंटला सांगतो की तुमचं डाएट चांगलं पाहिजे, तुमचं एक्सरसाइज चांगलं पाहिजे. पण आता आजकाल गेल्या 100 वर्षांपासून हा सोशल इपिडेमिक ऑफ स्लीप डिप्रायव्हेशन आहे. म्हणजे कसं की पूर्वी लोकांना कसं शूरवीर मानले जायचे की जे युद्धामध्ये जातात आणि जे शौर्य गाजवतात ते शूर लोक. आजच्या घटकेला काय आहे की झोप कमी करून जो माणूस काम करतोय तर तो माणूस आपल्या दृष्टीने हिरो आहे. प्रत्यक्षामध्ये ही चुकीची कल्पना आहे. तर जेव्हा ॲडल्ट्समध्ये 8 तासांपेक्षा झोप कमी होते, आज सरासरी आपण जर बघितलं तर 6 तासांपर्यंत ते कमी झालंय. आणि त्याच्यामुळे काय होतं तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपली ॲक्टिव्हेट होते, त्यामुळे आपला हार्ट रेट, ब्लड प्रेशर वाढतो, आपला कॉर्टिसॉलची लेवल वाढते, स्ट्रेससारखं काम करतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीस वाढतो, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं, पॅरालिसिसचं प्रमाण वाढतं आणि त्याबरोबर आपली इम्युनिटी पण कमी होते. ह्याच्यात सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपली जी काही मेमरी जी आहे तर त्याच्यामध्ये 2 कॉम्पोनंट असतात. एक म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी जे आपण काही मिनिटांसाठी लक्षात ठेवू शकतो आणि लॉंग टर्म मेमरी. आपण जेव्हा ही शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो दिवसभरामध्ये आपला हिपोकॅम्पस नावाचा जो भाग आहे मेसेन्सेफॅलिक ब्रेनमध्ये, ह्या सी ॲनिमोन सारखा जो आकाराचा भाग आहे तर त्याच्यामध्ये आपली शॉर्ट टर्म मेमरी सगळी साचवली जाते. जेव्हा आपण झोपतो ह्या डीप स्टेजेस ऑफ स्लीप म्हणजे स्टेज 4 स्लीप आणि NREM स्लीप आणि REM स्लीपमध्ये ही सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये किंवा प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये ती ट्रान्सफर होते. म्हणजे आपल्या पेनड्राईव्ह पासून ती हार्ड डिस्कमध्ये जाते. ही सगळी प्रक्रिया डीप स्लीपमध्ये होते. जर एखाद्या माणसाचं स्लीप डिप्रायव्हेशन जर झालं तर ह्या लोकांमध्ये डिमेन्शिया व्हायला कारण होतं, कारण हे जी ट्रान्सफर ऑफ मेमरी आहे ही बंद होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना अल्झायमर्स डिसीज होतो, डिमेन्शिया होतो, तर ह्या लोकांमध्ये बीटा ॲमालॉइड आणि टाऊ नावाचे जे 2 दूषित घटक असतात जे ब्रेनचे मेटाबॉलिझमचे एंड प्रोडक्ट्स असतात तर ते ॲक्युमुलेट होतात. त्यांचं जे डिस्पोजल असतं किंवा त्यांचं ब्रेनमधून निघण्याची जी प्रक्रिया असते तर त्याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात, ग्लायल लिम्फॅटिक. आणि ती फक्त डीप REM स्लीपमध्ये, डीप NREM स्लीपमध्येच ती कार्यरत असते. त्यामुळे जी लोक कमी झोपतात ह्या लोकांना डिमेन्शिया व्हायची शक्यता असते. आणि ह्याचे 2 उत्तम उदाहरणं जगप्रसिद्ध लोक म्हणजे रोनाल्ड रिगन आणि मार्गारेट थॅचर. हे दोघंही पॉलिटिशियन सक्सेसफुल होते, हार्डवर्किंग होते,
पण त्या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट काय होती की ती दोघंही बोस्ट करायची, की ती बढाई मारायची किंवा सांगायचे की आम्ही 4 तासांपेक्षा आम्हाला झोपेची गरज नाही. आणि दुर्दैवानं दोघांनाही अगदी अर्ली 70s मध्ये डिमेन्शिया झाला आणि सिव्हिअर डिमेन्शिया झाला. तर त्यामुळे झोपेचं फार महत्त्व आहे. तर झोपेमध्ये काही घटक आहेत की त्याला आपण स्लीप डिसिप्लिन म्हणू शकतो. ह्या 5 गोष्टी आपण करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे स्लीप ऑपॉर्च्युनिटी टायमिंग्स. म्हणजे आपण झोपेच्या वेळा ह्या फिक्स ठेवायला पाहिजेत. आपण त्या वीकेंडमध्येच पण आपण बदलता कामा नयेत. आपण 7 ते 8 तास कमीत कमी झोप घ्यायला पाहिजे. आपली स्लीप एफिशियन्सी जी असते ते अप्रॉक्सिमेटली 85 to 90% असते. कोणीही लोकांची 100% नसते. तर त्यामुळे आपण झोपेसाठी एवढा वेळ राखीव ठेवायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डार्कनेस. हे एडिसननं 150 वर्षांपूर्वी लाईट बल्बचा शोध लावला. तर त्याच्या आधी स्लीप इक्विव्हॅलंट टू डार्कनेस असं होतं. तर हे आपण सायकल ते तशा प्रकारेच व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेम्परेचर. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपलं कोअर बॉडी टेम्परेचर जे असतं ते 1 to 1.5 डिग्रीजनी कमी होतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला शांतपणे आणि छान झोप लागू शकते. तर आपल्याला 2 गोष्टी करायला पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या रूमचं टेम्परेचर चांगलं ठेवायला पाहिजे, कूलर साईडला ठेवायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला इन्सोम्नियाचा त्रास असेल, झोपेच्या काही अडचणी जर असतील, तर झोपायच्या आधी तुम्ही थंड पाण्यानं अगर गरम पाण्यानं आंघोळ करा, हातपाय धुवा, तोंड धुवा. तर त्याच्यामुळे इव्हॅपोरेशनमुळे तुमचं कोअर बॉडी टेम्परेचर 1 ते 1.5 डिग्रीने कमी होईल. चौथी गोष्ट म्हणजे ब्ल्यू लाईट. आपण जे मोबाईलचे स्क्रीन्स आहेत, हे जे आपले कॉम्प्युटरचे स्क्रीन्स आहेत किंवा टीव्हीचे स्क्रीन्स आहेत, हे सगळ्यांमध्ये ही ब्ल्यू LED टेक्नॉलॉजी असते. तर हीच टेक्नॉलॉजी का वापरतात? तर ही ड्युरेबल टेक्नॉलॉजी आणि चीपर टेक्नॉलॉजी आहे. ह्याचा ब्ल्यू लाईटशी झोपेशी काय संबंध आहे? तर इव्होल्युशनरी फिश लाईक अँसेस्टर पासून आपलं इव्होल्युशन झालेलं आहे. तर हे जेव्हा समुद्रामध्ये लाईट जेव्हा खाली जाते तेव्हा ती जात असताना फिल्टर होऊन फक्त ब्ल्यू स्पेक्ट्रम जो आहे तो समुद्राच्या तळाशी पोहोचतो. आणि माशांमधले जे सुप्राकाइझमेटिक न्यूक्लियस जे आहे, जे आपल्या ब्रेनचे इंट्रेन्सिक क्लॉक आहे, तर तिथं जेव्हा आपण लाईट किंवा डार्क ह्याच्यामध्ये जेव्हा डिफरन्शिएट करतो तेव्हा ब्ल्यू लाईट हा त्यातला डिटर्मिनंट आहे. तर त्यामुळे आपण खूप वेळ जर मोबाईल वाचत बसलो तर आपल्या ब्रेनला वाटतं की अजून दिवस आहे, अजून मेलॅटोनिन सिक्रेट करायला वेळ आहे आणि त्यामुळे आपल्याला झोप नाही लागत. तर त्यामुळे ॲटलिस्ट 3 तास आपण हे मोबाईल्स आणि आपले सगळे स्क्रीन्स बंद करायला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट जी आहे ते फूड, कॅफीन आणि अल्कोहोल हे झोपेच्या आधी आपल्याला टाळायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती कॅफीनची आहे. बऱ्याच लोकांना संध्याकाळी चहाची सवय असते, त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटीमध्ये फार कमी जास्त फरक असतो. तर आपलं जेव्हा ब्रेन मेटाबॉलिझम करतो तर तेव्हा ATP पासून ॲडेनोसिन हा बाय प्रोडक्ट तयार होतो. आपण जेवढ्या वेळ जास्त जागे आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्या ॲडेनोसिनच्या लेवल्स ब्रेनमध्ये वाढत जातात. आणि ॲडेनोसिन हा आपला स्लीप इंड्युसर आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेलॅटोनिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडेनोसिन. ह्या 2 गोष्टी एकत्र आल्या की आपल्याला झोप लागते. कॅफीन जो आहे तर तो ॲडेनोसिनचा अँटॅगॉनिस्ट आहे. म्हणजे ॲडेनोसिन रिसेप्टर जिथं काम करतात तर तिथं तो ब्लॉक करतो. तर त्यामुळे कॅफीन आपण झोपायच्या आधी काही वेळांपूर्वी जर घेतलं तर आपली झोप सगळी डिस्टर्ब होऊन जाते. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि आपल्याला ती पाळायला पाहिजे. हा स्ट्रेस, मेडिटेशन आणि लॉन्जिव्हिटीचा जो भाग आहे, आपण स्ट्रेस हा निगेटिव्ह कॉनोटेशनमध्ये घेतो. आपल्याला वाटतं की स्ट्रेस म्हणजे वाईट आहे. प्रत्यक्षामध्ये इव्होल्युशन वाईज युस्ट्रेस नावाचे जे घटक आहे, जेव्हा लाईफ थ्रेटनिंग इन्सिडन्स, आता ह्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये मागं वाघ लागलेला आहे, पण त्याच्यामध्ये गोष्ट कशी असते की काही सेकंदांमध्ये तो वाघ एकदा निघून गेला किंवा एखाद्या प्राण्याला त्यानं पकडले की उरलेले जे प्राणी आहेत ते शांतपणे चरायला लागतात. पण हे माणसांमध्ये असं होत नाही. तर तो स्ट्रेस अगदी छोटासा पण असू शकतो. आपण जर ट्रॅफिक जाममध्ये अडकलो, हा छोटा मायनर स्ट्रेस आहे, पण आपला मूड दिवसभर खराब राहतो. तर हे स्ट्रेसर जे आहेत हे जेव्हा क्रॉनिक लो ग्रेड स्ट्रेसर्स जेव्हा एकत्र राहतात तर त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी होतात की आपलं सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेशन होतं, आपलं कॉर्टिसॉलचं रिलीज होतं आणि स्लीप डिप्रायव्हेशनमध्ये जसं ऑक्सिडेशन आणि इन्फ्लमेशन वाढतं तर तसंच हे सर्व प्रकारचे डिसीजेस वाढतात. तर त्यासाठी आपल्याला करण्यासारखी काय गोष्ट आहे तर हे मेडिटेशन आहे. आपण इथं जर बघितलं अवेक स्टेटमध्ये आपल्या ब्रेन वेव्ह ज्या असतात ह्या 15 to 30 वेव्ज असतात. आपण झोपलो की त्या 5 पेक्षा कमी होतात, त्याला स्लो वेव्ह स्लीप म्हणतात. तर हे मेडिटेशन ह्या दोघांच्या मधली अवस्था आहे, म्हणजे स्लीपपेक्षा फास्ट आणि जागेपणापेक्षा स्लो. पण ह्या मेडिटेशनमुळे काय होतं तर आपली जी होलिशनल नर्वस सिस्टीम आहे तिथं 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये 3 सेंटर्स आहेत की जे मेडिटेशनमुळे ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळे आपली फोकस वाढतो, आपलं मोटिवेशन वाढतं, आपला मूड इम्प्रूव्ह होतो आणि मेमरी इम्प्रूव्ह होते. आणि त्याच्याबरोबर आणखीन दुसरी गोष्ट होते की ॲमिग्डाला नावाचा जो मीडियल टेम्पोरलमध्ये आपला लोबमध्ये जे फिअर सेंटर आहे त्याची हळूहळू ॲट्रॉफी होते. तर त्यामुळे आपली सगळी अँझायटी, आपली सगळी काळजी, चिंता ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि त्यामुळं आपण थोडंसं ज्याला मराठीमध्ये तटस्थ भावना जी आहे तर तशी जागृत होते. ह्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट होते की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये 2 गोष्टी असतात. स्ट्रेसमुळे आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिव्हेट होते, आपलं ब्लड प्रेशर, हार्ट रेट वाढतो. तो ॲक्सिलरेटर जो आहे
तर तो मेडिटेशनमुळे त्याच्यावरती ब्रेक लागतो. पॅरासिम्पॅथेटिक जी सिस्टीम असते ज्याच्यामुळे आपला हार्ट रेट कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतं, ती ॲक्टिवेट होते आणि ह्याच्यामुळं जो समभाव जो यायला पाहिजे किंवा ज्याच्यामध्ये इक्विनॅमिटी यायला पाहिजे तर तो निर्माण होतो. आणि ह्या दोन गोष्टींच्या बरोबर आणखीन एक गोष्ट होते म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी होते. जी लोक रेग्युलरली मेडिटेशन करतात, एखादी व्यक्ती जर 50 वर्षाची असेल आणि रेग्युलर मेडिटेशन करत असेल तर त्या व्यक्तीचा ब्रेन जो आहे तो 7 इयर्स यंगर असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं मेडिटेशन आपल्याला मदत करतं. एक मिसकन्सेप्शन असं आहे की ही एक गोष्ट इसोटेरिक आहे, म्हणजे एक ठराविक लोकच हे मेडिटेशन करू शकतात. उदाहरणार्थ योगी आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य वाहून टाकलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये मेडिकल यूजसाठी जे मेडिटेशन आहे तुम्ही 12 मिनिटं जर केलं तर त्याचा फायदा पुष्कळ होतो. फक्त आपल्याला शांत बसून राहायचं, एका गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. पण हे जर तुम्हाला जमत नाही किंवा आवडत नाही तर तुम्ही प्राणायामही करू शकता, त्याच्यामुळेही पॅरासिम्पॅथेटिक टोन वाढतो. आणि ह्याची एक स्टडी आहे, हा लॉन्जिव्हिटी डिटर्मिनंट जो तिसरा भाग आहे तो रेस्टिंग हार्ट रेट आहे. ही NAGM 2006 मध्ये पब्लिश झाली होती. तर ह्या स्टडीचं नाव आहे PPP स्टडी, पॅरिस प्रॉस्पेक्टिव्ह प्रोजेक्ट स्टडी. तर ह्या स्टडीमध्ये त्यांनी 5,500 लोकांपेक्षा जास्त लोकांना 23 वर्ष फॉलो केलं. त्यांचे सगळे बेसलाईन घटक बघितले, ब्लड प्रेशर, डायबिटीज, त्यांचा हार्ट डिसीज, ओबेसिटी, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी बघितलं, त्यांना फॉलो केलं 23 वर्ष. आणि 23 वर्षांच्या शेवटी त्यांच्या असं लक्षात आलं एकच डिटर्मिनंट आहे की त्या लोकांची लॉन्जिव्हिटी डिटर्मिन करतो आणि तो म्हणजे हार्ट रेट. ज्या लोकांचा बेसल हार्ट रेट 5 मिनिटं स्वस्थ बसलेले आहेत, चहा कॉफी नाही घेतलेले गेल्या तासभरामध्ये आणि तुमचा हार्ट रेट मेजर केला आहे, तो जर 60 पेक्षा कमी असेल तर ह्या लोकांचं आयुष्य चांगलं आहे, त्यांना दीर्घायुष्य आहे. 75च्या वरती जर हार्ट रेट जर असेल बेसल तुमचा रेस्टिंग हार्ट रेट तर तुमचं आयुष्य कमी असायची शक्यता आहे. तसं मी बसलात आज संध्याकाळी तुम्ही तुमचा हार्ट रेट मोजला आणि तुम्हाला जर आढळलं की आपलं 75 पेक्षा जास्त आहे तर घाबरायची गरज आहे का? बिलकुल नाही. तुम्ही 2 गोष्टी करू शकता. जर एक्झरसाइज केला तर आपण एक्झरसाइज करत असताना आपला हार्ट रेट वाढतो, पण एक्झरसाइज न करताना उरलेल्या 23 तासांमध्ये 23.5 तासांमध्ये पॅरासिम्पॅथेटिक टोन वाढल्यामुळे तुमचा बेसल हार्ट रेट कमी होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मेडिटेशनमुळे तुमचा पॅरासिम्पॅथेटिक टोन वाढतो आणि बेसल हार्ट रेट कमी होतो. तर त्यामुळे हे मॉडिफायबल गोष्ट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये फरक करू शकता. आणि शेवटचा आपल्या डिस्कशनचा भाग म्हणजे हॅपीनेस अँड लॉन्जिव्हिटी. तर हे ह्याच्याबद्दल जे काही कन्स्ट्रक्ट तयार करतात, कॉम्प्युटराइज्ड मॉडेल्स तयार करतात, तर त्यामधलं एक मॉडेल आहे. तर तुमची जेनेटिक बेसलाईन किंवा ज्याला आपण सेट पॉईंट म्हणतो तर तो 50% म्हणतो. तर 50% घटक जो आहे तो तुमच्या जेनेटिक्सवरती ठरतो. उरलेलं तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामधला 10% गोष्ट फक्त जो आहे तर तुमच्या लाईफ सर्कमस्टन्सेसवरती अवलंबून असतं. एखादी चांगली घटना तुमच्या आयुष्यात घडली किंवा एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याचा महिन्याच्या वरती परिणाम नाही टिकत, कारण त्याला हेडॉनिक ॲडॅप्टेशन म्हणतात. हा ह्युमन ब्रेन ॲडॅप्ट करतो परिस्थितीला. तर आपल्या हातामध्ये ज्या इंटेन्शनल गोष्टी आहेत तो प्रामुख्याने ठरवतात की आपण हॅपी आहे की नाही आहे. तर त्याच्यामधले हे 4 घटक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मेडिटेशन आणि एक्झरसाइज, आपण ज्याची चर्चा केली. आणि दुसऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि दुसरी गोष्ट म्हणजे काइंडनेस. ह्या तुम्हाला हॅपीनेस करतात. ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की हॅपीनेस आणि सक्सेस, हे सायकोलॉजी लिटरेचरमध्ये याची खूप चर्चा असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी असं वाटतं की एखादा माणूस का आनंदी आहे तर तो सक्सेसफुल आहे म्हणून. तर हे जे सायकोलॉजिस्ट आहेत जे ह्याच्यावरती स्टडीज करतात त्यांचं कन्क्लुजन वेगळं आहे. ते म्हणतात की तुम्ही सक्सेसफुल आहेत कारण तुम्ही हॅपी आहेत. तुम्ही हॅपी आहेत म्हणून तुम्ही कामामध्ये इंटरेस्ट घेतात, म्हणून तुम्हाला लोक मदत करतात, तुमची पर्सनॅलिटी चांगली बनते. तर त्यामुळे आपण हॅपी राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते कसं आपण राहायचं, तर ही एक स्टडी आहे, हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंट. ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी केली होती. तर ही स्टडी जी आहे ती जगामधली आत्तापर्यंत लॉंगेस्ट लॉन्जिट्युडनल स्टडी आहे. म्हणजे 1938 सालामध्ये ही स्टडी चालू झाली आणि आजही ती कंटिन्यू आहे. कारण त्यातली बरीचशी लोकं गेली तर त्यांनी काय केलं की हार्वर्ड ऑफस्प्रिंग स्टडी चालू केले, त्यांच्या मुलांना त्यांना स्टडीमध्ये इन्क्लूड केलंय. तर ह्याच्यामध्ये ह्या स्टडीवरती 100 पेपर्स पब्लिश झालेत, पिअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये 100पेक्षा जास्त आर्टिकल्स पब्लिश झालेत. ह्याच्यावरती 11 बुक्स पब्लिश झालेले आहेत. तर ह्या स्टडीमध्ये 268 लोक होते की जे अंडर ग्रॅज्युएट होते, हार्वर्डमधले होते, हे चांगल्या इकॉनॉमिक स्तरातले होते. तर त्यांना एक बेसलाईन ग्रुप पाहिजे होता की कमी इकॉनॉमिक स्ट्रेटा, ज्यांचा इनर सिटीमध्ये राहणारी मुलं आहे, तर ही बाकीची जी काही मुलं आहेत त्यांना इन्क्लूड करून ते 724 लोक त्यांनी इन्क्लूड केली. त्याच्यामध्ये जॉन एफ केनेडी हे पण त्या स्टडीमधला एक भाग होते. तर त्यांनी काय केलं त्या स्टडीमध्ये, दर 2 वर्षानंतर ते इन्व्हेस्टिगेटर त्यांच्या घरी जायचे, त्यांचं पूर्ण फिजिकल एक्झामिनेशन करायचे, सगळ्या टेस्ट करायचे, त्याचबरोबर त्यांचा इकॉनॉमिक प्रोग्रेस, त्यांचं जॉब प्रोग्रेस, त्यांचे मॅरिटल रिलेशन्स कसे आहेत, नंतर मुलं त्यांना झाली त्या सगळ्या मुलांचे इंटरव्ह्यूज घेतले जायचे. हे सगळं होत असताना त्यांनी कन्क्लुजन काय काढलं, तर पहिलं कन्क्लुजन असं होतं, त्यांनी काय केलं की 50व्या वर्षी ह्या लोकांमध्ये काय असेल तर ही लोक 80व्या वर्षी चांगली राहतील. तर हे बघण्यासाठी त्यांनी 4 घटक बघितले. एक म्हणजे ती फिजिकली लोक
हेल्दी आहेत की सिक आहेत, आणि मेंटली ती लोक हॅपी आहेत की सॅड आहेत, असे 4 ग्रुप्स केले. आणि त्यांनी डिफरन्शिएट केलं की हॅपी वेल वर्सेस सॅड सिक, म्हणजे सगळ्यात चांगला ग्रुप वर्सेस सगळ्यात वाईट ग्रुप. तर त्यांच्या लक्षामध्ये काय आलं, तर सिंगल निगेटिव्ह प्रेडिक्टर त्यांच्या लक्षात आला. जी लोक अलोन होती, लोनलीनेस होती, सोशली आयसोलेटेड होती, तर त्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो अलूफनेस जो आहे किंवा लोनलीनेस जो आहे, इक्विव्हॅलंट टू 15 सिगारेट्स पर डे, हे एवढा त्याचा इम्पॅक्ट आहे. त्यांनी पॉझिटिव्ह घटक बघितले तर तेव्हा त्यांच्या लक्षात आले की 8 घटक आहेत. तर त्याच्यामध्ये 4 जे आहेत ते लाईफस्टाईल रिलेटेड घटक आहेत. तर त्याच्यामध्ये रेग्युलर एक्झरसाइज, हेल्दी वेट, नंतर तुमचा ॲब्सेन्स ऑफ स्मोकिंग आणि ॲब्सेन्स ऑफ अल्कोहोलिझम, हे 4 त्यांचे हेल्थ लाईफस्टाईल रिलेटेड घटक आहेत. दुसरे 2 जे आहेत तर ते इंडिव्हिज्युअल घटक आहेत, पर्सनल ॲट्रिब्यूट ज्यांना म्हणतात. तुमच्या कोपिंग ॲबिलिटीज कशा आहेत, तुमचं मोठं ऑपरेशन झालं तर तुम्ही त्याला तोंड कसं देता, तुमचा ग्रोथ माइंडसेट कसा आहे, तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचा आहे, मोबाईलमधल्या नवीन ॲप्स शिकायचे आहेत, तर तुमचा ग्रोथ माइंडसेट आहे का. आणि आणखीन 2 त्यांनी गोष्टी बघितल्या की तुमचे सोशल ॲट्रिब्यूट्स काय आहेत, म्हणजे तुमचे लोकांशी संबंध कसे आहेत, गुड सोशल रिलेशन्स आहेत का, तुमचं मॅरेज जे आहे ते स्टेबल आहे का, हॅपी आहे का. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या 8 घटक जर असतील तर ही लोक हॅपी वेल होणार. हे सगळं युनिव्हॅरिएट ॲनालिसिस झालं. त्यांनी जेव्हा मल्टीव्हॅरिएट ॲनालिसिस केलं आणि त्यांना फक्त एकच घटक शोधायचा होता की ज्याचं इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त आहे, तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 2च घटक आहेत. एक म्हणजे गुड रिलेशनशिप आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टेबल मॅरेज. हे जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला दीर्घायुष्य आहे. तर हे हॅपीनेस आपण जो म्हणतो तर ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर हा लॉन्जिव्हिटी डिटर्मिनंट 4था आहे. आणि ह्याच्यामध्ये प्लेजर न्यूरोट्रान्समिटर्स म्हणतात. आपल्या ब्रेनमध्ये 7 प्रकारचे न्यूरोट्रान्समिटर्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला हॅपीनेस येतो. उदाहरणामध्ये आपण छान कुठली तरी एक आवडणारी डिश खाल्ली तर आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज होतं. आपल्याला एकदम छान झोप लागली, एकदम आपल्याला रिलॅक्स वाटतंय, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये सिरोटोनिन रिलीज होतं, आपला मूड खूप चांगला आहे. समजा आपण चांगला एक्झरसाइज केला तर आपल्याकडे एंडोजिनस मॉर्फिन, ज्याला एंडॉर्फिन्स म्हणतात, ते रिलीज होतात. या सगळ्या गोष्टींनी आपण हॅपी होतो. पण ऑक्सिटोसिन आहे, आपल्याला 20 वर्षांपूर्वीचा मित्र भेटला किंवा आपल्या घरामध्ये सगळं छान चाललंय, सगळ्या फॅमिलीशी, आपल्या वर्क रिलेटेड एन्व्हायरमेंट, सगळ्यांशी संबंध चांगले आहेत, तर आपल्या ब्रेनमध्ये ऑक्सिटोसिन रिलीज होतं. आणि ह्या ऑक्सिटोसिनला मास्टर ऑफ हॅपी गँग ऑर्केस्ट्रा म्हणतात. ह्याचं कारण असं आहे की ते फक्त हॅपीनेस प्रोड्यूस नाही करत, त्याच्याबरोबर सॅटिस्फॅक्शन पण येतं आणि त्याच्याबरोबर पण सिक्युरिटी पण येते आणि त्याच्यामुळे आपली लॉन्जिव्हिटी वाढते. तर आपण कन्क्लूड करत असताना काय म्हणू शकू की आपल्याला खायचं आहे तर वी हॅव टू ईट नॅचरली, आपल्याला हालचाल करायची आहे तर वी हॅव टू मूव्ह नॅचरली. जे आर्टिफिशियल आपले जे काही कन्व्हिनियन्सेस आहेत त्यांचा आपण कमीत कमी वापर करायला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे बॉन्ड नॅचरली. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड अटेन्शन.